साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर। छत्रपती संभाजीनगर शहरातील जेएनसी परिसरामध्ये निवडणूक प्रचारादरम्यान एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला। एआयएमआयएमचे उमेदवार समर्थक प्रचार करत असताना काही कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवत जलील यांची गाडी अडवण्याचा आणि त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय। मिळालेल्या माहितीनुसार जेएनसी भागात एआयएमआयएमचे उमेदवार आणि कार्यकर्ते प्रचार करत असताना परिस्थिती बिघडली। या प्रचारात एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील स्वतः उपस्थित होते। प्रचार सुरू असताना काही नागरिकांनी विरोध दर्शवत काळे झेंडे दाखवले। यावेळी खासदार इम्तियाज जलील यांच्या वाहनावरही काही जणांनी हल्ला केल्याचे व्हिडिओ समोर आले। हा गदारोळ वाढत गेल्याने वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले। स्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने लक्षात येताच पोलिसांनी हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज केला। या कारवाई दरम्यान काही जणांना किरकोळ दुखापती झाल्याची माहिती आहे। पोलिसांच्या त्वरित कृतीमुळे मोठा अनुचित प्रकार टळल्याचे सांगितलं जात आहे। या घटनेनंतर एमआयएमचे उमेदवार फिरोज खान यांनी गंभीर आरोप केलेत। काँग्रेसचे उमेदवार कुलीम कुरेशी यांच्याशी संबंधित कार्यकर्त्यांनी एआयएमआयएमच्या प्रचाराला अडथळा आणत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला। या आरोपांवर काँग्रेसकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं। उमेदवार कलीम कुरेशी यांनी पत्रकार परिषद घेत एआयएमआयएमचे आरोप फेटाळून लावलेत। हा प्रकार काँग्रेसशी संबंधित नसून एआयएमआयएम मधीलच दोन गटातील अंतर्गत वाद असल्याचा दावा त्यांनी केलाय। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या समाज साधना न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।